श्री स्वामी समर्थ. नवविधा भक्ती आजच्या धावपळीच्या युगात कसे आचरणात आणाल? भक्तीचे 9 प्रकार. चला तर बघूया. पहिला, श्रवण म्हणजे लिसनिंग्स, माहितीचे शुद्धीकरण. आज आपण सतत सोशल मीडिया आणि बातम्यांमधून नकारात्मक माहिती ऐकत असतो. आजचे आचरण, प्रवास करताना किंवा मोकळ्या वेळेत गाणी ऐकण्याऐवजी आध्यात्मिक पॉडकास्ट्स म्हणजे संतांचे विचार किंवा स्त्रोत ऐकणे हे मेंदूला अल्फा लहरी वाढविण्यासाठी उपयुक्त ठरते. दुसरा, कीर्तन, चॅन्टिंग्स किंवा सिंगिंग, ध्वनी उच्चार, मोठ्याने मंत्र म्हणणे किंवा भजनात सहभागी होणे. आजचे आचरण, सकाळी तयार होताना किंवा स्वयंपाक करताना नामस्मरण करणे किंवा गुणगुणणे. यामुळे व्हॅगस नर्व्स सक्रिय होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब संतुलित राहते. तिसरा, स्मरण, रिमेंबरनेस, मेंदूचा आकार, सतत देवाच्या नावाचे किंवा अस्तित्वाचे स्मरण करणे. आजचे आचरण, कामाच्या व्यापात जेव्हा ताण येतो तेव्हा केवळ 1 मिनिट डोळे मिटून आपल्या इष्टदेवाचे स्मरण करणे हेच तुमच्या डिफॉल्ट मोड नेटवर्क्स DMN याला शांत करून तुम्हाला प्रेझेंट मोमेंटमध्ये आणतो. चौथा, पादसेवन, सर्व्हाइस ह्युमिलिटी, सेवाभाव. केवळ मूर्तीचे पाय चेपणे नव्हे तर सृष्टीतील ईश्वराची सेवा करणे. आजचे आचरण, गरजू माणसांना मदत करणे, पर्यावरणाची काळजी घेणे किंवा आई वडिलांची सेवा करणे हीच आजच्या काळातील खरी पादसेवन भक्ती आहे. पाचवा, आचरण, वर्शिप्स, शिस्त आणि फोकस, शास्त्राप्रमाणे पूजा करणे. आजचे आचरण, घरी छोटीशी पूजा किंवा किमान दिवा लावणे ही कृती तुमच्या दिवसाला एक रिच्युअल आणि शिस्त देते, ज्यामुळे मेंदूला सुरक्षित वाटते. सहावा, वंदन, प्रेयर्स, कृतज्ञता, देवाला नतमस्तक होणे. आजचे आचरण, रात्री झोपण्यापूर्वी आजच्या दिवसात मिळालेल्या चांगल्या गोष्टीबद्दल देवाचे आभार मानणे. यामुळे शरीरात डोपामाइन आणि सेरोटोनिन सारखे आनंदाची संप्रेरक वाढतात. सातवा, दास्य, अहंकाराचा त्याग, स्वतःला देवाचा सेवक मानणे. आनंदाचे आचरण, ऑफिसमध्ये किंवा समाजात काम करताना मी करतोय हा अहंकार सोडून मी केवळ निमित्त आहे या भावनेने काम करणे. यामुळे अपयशाचे दुःख आणि यशाची गर्व दोन्हीही कमी होतात. आठवा, सख्य, फ्रेंडशिप्स, भावनिक संवाद, देवाला आपला मित्र मानणे. आजचे आचरण, जेव्हा तुमच्यात एकटे वाटते तेव्हा कोणाशी तरी बोलावेसे वाटते तेव्हा देवाशी संवाद साधा. जसे आपण मित्राला सर्व काही सांगतो तसे देवाला सांगा. हे इमोशनल कथार्सिस सारखे काम करते. आत्मनिवेदन, सरेंडर, संपूर्ण शांती, स्वतःचे सर्वस्व अर्पण करणे. आजचे आचरण, जेव्हा काही घडते ते माझ्या भल्यासाठी आहे असा पूर्ण विश्वास ठेवणे. जेव्हा आपण परिस्थितीचा ताबा म्हणजे कंट्रोल घेण्याचा अट्टाहास सोडतो तेव्हा मेंदूतील कॉर्टिसॉल पातळी कमालीचा कमी होतो. थोडक्यात सांगायचे तर सकाळी श्रवण आणि कीर्तन म्हणजे सकारात्मकताची सुरुवात, दिवसभर स्मरण आणि दास्य, तणावमुक्त काम, संध्याकाळी सख्य आणि वंदन, भावनिक संतुलना. या पद्धतीने भक्ती केल्यास तुमचा मेंदू सतत वेलनेस मोडमध्ये राहतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.